आजच्या या सखोल विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक अशा तंत्रज्ञानाचा वेध घेणार आहोत ज्यावर आपलं हे संपूर्ण आधुनिक जग उभे आहे. आपल्याला माहिती आहे की रोजच्या वापरातील हाय एंड सर्व्हर्स, डेटा सेंटर्सपासून ते अगदी खिशातील स्मार्टफोन्सपर्यंत सगळंच सिलिकॉन चिप्सवर चालतं. हो, नक्कीच. आणि आज आपण नेमका याच तंत्रज्ञानाचा पाया कसा रचला जातो यावर चर्चा करणार आहोत. अगदी बरोबर. आजचा आपला मुख्य विषय आहे झोक्राल्स्की पद्धत म्हणजे CZ मेथड आणि सिंगल क्रिस्टल सिलिकॉन उत्पादनाचा तांत्रिक विश्लेषण. म्हणजे आज जगात जेवढे सिलिकॉन वेफर्स तयार होतात ना, त्यापैकी तब्बल 90% अधिक वेफर्स याच एका विशिष्ट पद्धतीने बनवले जातात. खरंय. आणि हा प्रवास म्हणजे साध्या वाळूपासून सुरू होऊन गुंतागुंतीच्या भौतिकशास्त्रातून पुढे जातो. हो, साध्या वाळूपासून ते आपल्या मोबाईलच्या मेंदूपर्यंतचा हा प्रवास खरोखरच अचंबित करणार आहे. मी तर या प्रक्रियेबद्दल वाचत होते तेव्हा ठक्कच झाले. आणि या प्रक्रियेतील सर्वात आकर्षक भाग म्हणजे तिची भव्यता आणि त्याचवेळी आवश्यक असलेली नॅनोमीटर पातळीवरील अचूकता. आपण जेव्हा सेमीकंडक्टर उत्पादनाबद्दल बोलतो तेव्हा साधारणपणे आपल्याला फक्त फॅब्रिकेशन लॅब्स आणि क्लीन रूम्स आठवतात. हो ना, ते पांढरे सूट घातलेले लोक आणि एकदम स्वच्छ लॅब. अगदी तेच. पण त्या फॅब्रिकेशनची सुरुवात ज्या सिलिकॉन वेफरवर होते, तो वेफर बनवण्याची प्रक्रिया स्वतःच एक अतिशय प्रगत विज्ञान आहे. श्क्रोझाल्की पद्धत ही केवळ एक मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस नाहीये, तर ती अणूंची एक परिपूर्ण आणि अखंड रचना तयार करण्याची अत्यंत अचूक पद्धत आहे. आणि या प्रवासाची सुरुवात होते ती निसर्गात विपुल प्रमाणात उपलब्ध असलेल्या सिलिकॉन डायऑक्साईडपासून, म्हणजे थोडक्यात सांगायचं तर वाळूपासून. वाळू किंवा क्वार्ट्सच्या स्वरूपात हे सिलिकॉन मिळतं. पण चिप्स बनवण्यासाठी हे कच्चे सिलिकॉन अजिबात चालत नाही. त्यावर अनेक रासायनिक प्रक्रिया करून आधी मेटलर्जिकल ग्रेड सिलिकॉन आणि त्यानंतर इलेक्ट्रॉनिक ग्रेड सिलिकॉन म्हणजे EGS मिळवलं जातं. आणि या EGSची शुद्धता ऐकून कोणीही थक्क होईल. ही शुद्धता असते 99.999999%. याला आपण तांत्रिक भाषेत 99's प्युरिटी म्हणतो. बापरे, म्हणजे एका अब्ज सिलिकॉन अणूमध्ये फक्त एकच अशुद्धतेचा अणू. ही पातळी गाठणे हे केवळ तांत्रिकदृष्ट्या कठीणच नाही, तर ते अत्यंत खर्चिकही असणार. पण एवढ्या टोकाच्या शुद्धतेचा आग्रह का धरला जातो? म्हणजे 1-2% अशुद्धता असली तर सेमीकंडक्टरच्या कामावर नेमका काय परिणाम होईल? हा खूपच महत्वाचा आणि कळीचा प्रश्न आहे. या 99's शुद्धतेमागील विज्ञान समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. सेमीकंडक्टर हे नावच सांगतं की ते पूर्णपणे विद्युतवाहक नाहीत आणि पूर्णपणे दुर्वाहकही नाहीत. म्हणजे ते कंडक्टर्स आणि इन्सुलेटर्स यांच्यामधले आहेत. अगदी बरोबर. त्यांच्यातून वाहणारा विद्युत प्रवाह आपल्याला अत्यंत सूक्ष्म पातळीवर नियंत्रित करायचा असतो. जर त्या सिलिकॉन लॅटिसमध्ये एखादा जरी अनपेक्षित धातूचा किंवा इतर मूलद्रव्याचा अणू आला तर तो तिथे इलेक्ट्रॉन ट्रॅप किंवा स्कॅटरिंग सेंटर म्हणून काम करतो. इलेक्ट्रॉन ट्रॅप म्हणजे तो प्रवाहात अडथळा निर्माण करतो का? हो, जेव्हा एखादा इलेक्ट्रॉन त्या लॅटिसमधून प्रवास करत असतो तेव्हा तो त्या अशुद्धतेच्या अणूवर आदळून आपली दिशा बदलू शकतो किंवा तिथेच अडकून पडू शकतो. आधुनिक मायक्रोचिप्समध्ये ट्रान्झिस्टरचा आकार अवघ्या काही नॅनोमीटर्सवर आलेला आहे, आपण जाणतोच. हो, आता तर 3 आणि 2 नॅनोमीटरची चर्चा सुरू आहे. मग अशावेळी एका अनपेक्षित अणूची उपस्थितीसुद्धा तिथे शॉर्ट सर्किट निर्माण करू शकते किंवा संपूर्ण ट्रान्झिस्टर निकामी करू शकते. म्हणूनच आपल्याला 100% नियंत्रण हवं असतं आणि त्यासाठी सुरुवात शून्यापासून म्हणजेच पूर्णपणे शुद्ध सिलिकॉनपासून करावी लागते. म्हणजे ही शुद्धता एक प्रकारचा कोरा कॅनव्हास मिळवण्यासाठी आहे, ज्यावर आपण नंतर हवे तसे बदल करू शकतो. आता हा इलेक्ट्रॉनिक ग्रेड सिलिकॉन आपल्याकडे आहे, जो दिसायला खडबडीत आणि पॉलिक्रिस्टलाइन स्वरूपात असतो. इथून खऱ्या अर्थाने झोक्राल्स्की पद्धतीची सुरुवात होते ना? हो, इथूनच मुख्य प्रक्रियेला सुरुवात होते. या पद्धतीत हे घनरूप शुद्ध सिलिकॉन एका क्वार्ट्ज क्रुसिबलमध्ये ठेवले जाते आणि 1420 अंश सेल्सिअस तापमानावर वितळवले जाते. पण इथे मला एक तांत्रिक प्रश्न पडलाय. 1420 अंश सेल्सिअस हे काही साधंसुधं तापमान नाहीये. अजिबात नाही, ते प्रचंड उष्ण असतं. मग या तापमानावर कोणतीही गोष्ट सभोवतालच्या हवेशी, विशेषतः ऑक्सिजनशी लगेच प्रतिक्रिया देईल ना? शिवाय ज्या भांड्यात ते वितळवले जाते ते भांडं स्वतः त्या शुद्ध सिलिकॉनमध्ये अशुद्धता निर्माण करू शकते. हे टाळण्यासाठी नेमकी काय काळजी घेतली जाते? हा एक अतिशय मोठा अडथळा सुरुवातीला होताच. म्हणूनच ही संपूर्ण प्रक्रिया एका अतिशय नियंत्रित वातावरणात केली जाते.
ज्या चेंबरमध्ये हे क्रुसिबल ठेवलेलं असतं त्यातून हवा पूर्णपणे काढून घेतली जाते. म्हणजे तिथे व्हॅक्यूम तयार करतात आणि मग तिथे अर्गॉनसारखा इनर्ट गॅस सोडला जातो. अर्गॉन हा निष्क्रिय वायू असल्याने तो त्या अत्यंत उष्ण आणि वितळलेल्या सिलिकॉनसोबत कोणतीही रासायनिक प्रक्रिया करत नाही. यामुळे ऑक्सिडेशनचा धोका पूर्णपणे टळतो. आणि त्या क्रुसिबलचं काय, ते वितळत नाही का? क्रुसिबलसाठी क्वार्ट्ज वापरण्याचं मुख्य कारण असे की क्वार्ट्जचा वितळण बिंदू सिलिकॉनपेक्षा थोडा जास्त असतो. तरीही या प्रचंड तापमानाला क्वार्ट्जमधून काही अणू वितळून सिलिकॉनमध्ये नक्कीच मिसळतात. पण मग त्यामुळे आपण मगाशी जी 99 शुद्धतेची चर्चा केली ती बिघडत नाही का? इथेच तर खरी गंमत आहे. जे अणू मिसळतात ते फक्त ऑक्सिजन आणि सिलिकॉनचे असतात. सिलिकॉनमध्ये हा ऑक्सिजन मिसळला जाणे हे काही प्रमाणात फायद्याचेच ठरते. अच्छा, ते कसं काय? कारण तो ऑक्सिजन नंतर वेफरला यांत्रिक ताकद म्हणजे मेकॅनिकल स्ट्रेंथ देतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो इतर सूक्ष्म अशुद्धतांना स्वतःकडे खेचून घेतो, ज्याला तांत्रिक भाषेत गेटरिंग म्हणतात. त्यामुळे क्वार्ट्जचा वापर हा अतिशय विचारपूर्वक केलेला असतो. म्हणजे अडथळ्याचं रूपांतरच एका फायद्यात केलंय. हे खरोखरच उत्तम इंजिनिअरिंग आहे. आता क्रुसिबलमधील सिलिकॉन पूर्णपणे वितळून द्रवरूपात आलंय. पण नुसते वितळून ते थंड केले तर आपल्याला पुन्हा तेच पॉलिक्रिस्टलाइन सिलिकॉन मिळेल. हो, आणि ते आपल्याला नकोय. पॉलिक्रिस्टलाइन म्हणजे ज्यामध्ये अणूंच्या मांडणीचे अनेक छोटे छोटे तुकडे एकमेकांना जोडलेले असतात. पण चिप्स बनवण्यासाठी आपल्याला सिंगल क्रिस्टल सिलिकॉनच लागतो. या ग्रेन बाउंड्रीज असल्या तर नेमकी काय अडचण येते? पॉलिक्रिस्टलाइन आणि सिंगल क्रिस्टल यातील फरक हा खरं तर सेमीकंडक्टर उद्योगाचा पाया आहे. पॉलिक्रिस्टलाइन रचनेची तुलना आपण एखाद्या अशा रस्त्याशी करू शकतो ज्यामध्ये अनेक छोटे छोटे रस्ते वेगवेगळ्या दिशांनी येऊन एकमेकांना मिळतात. म्हणजे जसा आपला ट्रॅफिक जॅम होतो तसं काहीच. अगदी तसंच. जेव्हा इलेक्ट्रॉन या रचनेतून वाहतो तेव्हा त्याला प्रत्येक ग्रेन बाउंड्रीवर अडथळा निर्माण होतो. या बाउंड्रीजवर इलेक्ट्रॉन्स आदळतात, ज्यामुळे त्यांची गती कमी होते आणि प्रचंड प्रमाणात उष्णता निर्माण होते. आणि प्रोसेसरसाठी उष्णता म्हणजे सर्वात मोठा शत्रू. बरोबर. हाय स्पीड प्रोसेसरसाठी ही उष्णता आणि संथ गती मारक ठरते. या उलट सिंगल क्रिस्टल लॅटिस म्हणजे एक सलग, अखंड आणि परिपूर्ण रचना. यात कोणताही अडथळा नसतो, कोणत्याही बाउंड्रीज नसतात. अणूंची मांडणी एकाच दिशेने आणि अत्यंत शिस्तबद्ध असते. म्हणजे जणू काही एखादा मोकळा एक्सप्रेसवे असल्यासारखं. हो, यामुळे इलेक्ट्रॉन्स कोणत्याही अडथळ्याविना अतिशय वेगाने आणि कमीत कमी उष्णता निर्माण करत प्रवास करू शकतात. आधुनिक उपकरणांचा वेग आणि कार्यक्षमता ह्याच अखंड सिंगल क्रिस्टल रचनेवर अवलंबून आहे. आणि ही अखंड रचना मिळवण्यासाठीच या प्रक्रियेतील सर्वात नाजूक आणि महत्त्वाचा टप्पा सुरू होतो, तो म्हणजे सीड क्रिस्टलचा वापर. हाच तो स्क्रॉझोवाल्स्की पद्धतीचा गाभा आहे. या 1420 अंश तापमानाच्या वितळलेल्या सिलिकॉन द्रवामध्ये एक छोटासा, आधीच तयार केलेला परिपूर्ण सिंगल क्रिस्टल अत्यंत हळवारपणे सोडला जातो. या सीड क्रिस्टलचं वैशिष्ट्य हे असतं की त्याचं लॅटिस ओरिएंटेशन आधीच निश्चित केलेलं असतं. जसं की 100 किंवा 111 प्लेन. बरोबर. जेव्हा हा सीड त्या लाभारसासारख्या द्रवाच्या पृष्ठभागाला स्पर्श करतो तेव्हा नेमके काय घडते? म्हणजे अणू स्वतःला या सीडच्या रचनेनुसार कसे जुळवून घेतात? थर्मोडायनॅमिक्सचा हा एक अत्यंत सुंदर आविष्कार आहे. जेव्हा तो थंड सीड क्रिस्टल त्या वितळलेल्या द्रवाच्या संपर्कात येतो तेव्हा त्या संपर्काच्या ठिकाणी द्रवाचं तापमान किंचित कमी होतं. आणि तिथे ते सिलिकॉन गोठायला सुरुवात होते. हो, ते वितळलेले सिलिकॉन त्या सीडवर सॉलिडिफाय व्हायला सुरुवात होते. पण ते नुसतं रँडमली घोटत नाही. निसर्गाचा नियम असा आहे की अणू नेहमी सर्वात कमी ऊर्जेच्या स्थितीत राहण्याचा प्रयत्न करतात, ज्याला आपण लोएस्ट एनर्जी स्टेट म्हणतो. अगदी तेच. त्यामुळे जेव्हा ते द्रवातून घनरूपात जातात तेव्हा ते त्या सीड क्रिस्टलच्या आधीपासून असलेल्या रचनेची अगदी तंतोतंत कॉपी करतात. सीड क्रिस्टल ज्या दिशेने आणि ज्या रचनेत आहे अगदी त्याच लॅटिस स्ट्रक्चरमध्ये नवीन अणू स्वतःची मांडणी करतात. थोडक्यात सांगायचं तर तो सीड क्रिस्टल त्या वितळलेल्या द्रवाला एक प्रकारचा साचा किंवा ब्लूप्रिंट पुरवतो. हे ऐकायला अगदी साखरेच्या पाकातून खडीसाखर तयार होण्यासारखं वाटतं. आपण लहानपणी तो प्रयोग करायचो ना, दोरा सोडून. हो, तत्व तेच आहे, पण त्यातील गुंतागुंत कोट्यावधी पटींनी अधिक आहे. कारण हा सीड क्रिस्टल नुसता बुडवून ठेवला जात नाही. तो अत्यंत अचूक गतीने हळूहळू वर खेचला जातो आणि त्याचवेळी तो स्वतःभोवती फिरवलाही जातो. हे रोटेशन आणि पुलिंग स्पीड इतके महत्त्वाचे काय आहेत?
हे रोटेशन आणि पुलिंग स्पीड म्हणजे या प्रक्रियेचे मुख्य कंट्रोल डायल्स आहेत. जेव्हा आपण सीड वर खेचतो तेव्हा द्रवाचा पृष्ठभाग थोडा वर उचलला जातो, ज्याला आपण मेनिस्कस म्हणतो. जिथे घनरूप आणि द्रवरूप सिलिकॉनचा इंटरफेस असतो. बरोबर. जर आपण तो सीड खूप वेगाने खेचला तर तो क्रिस्टल खूप बारीक तयार होईल किंवा तुटेल. जर खूप हळू खेचला तर तो खूप जाड होईल आणि त्याची एकसंध रचना बिघडेल. आणि ते फिरवण्याचं म्हणजे रोटेशनचं काम काय असतं? रोटेशनचं काम अत्यंत कळीचं आहे. वितळलेल्या सिलिकॉनमध्ये तापमानाचे अनेक स्तर असतात. फिरवण्यामुळे हे तापमान संपूर्ण पृष्ठभागावर समान राहतं, ज्याला आपण थर्मल सिमेट्री म्हणतो. तसेच रोटेशनमुळे तयार होणाऱ्या क्रिस्टलला एक परिपूर्ण दंडगोलाकार आकार मिळतो. म्हणजे तो सिलेंडरसारखा गोल तयार होतो. हो, क्रुसिबल आणि क्रिस्टल हे अनेकदा विरुद्ध दिशेने फिरवले जातात, जेणेकरून द्रवामध्ये एकसमान मिश्रण राहील. या प्रक्रियेत अगदी काही मिलीमीटर प्रति तास या अत्यंत संथ गतीने हा क्रिस्टल वाढत असतो. आणि या अत्यंत संथ गतीमुळेच हा क्रिस्टल वाढायला अनेक तास किंवा अगदी काही दिवसही लागू शकतात. या प्रक्रियेच्या शेवटी जो सिंगल क्रिस्टल इनगॉट मिळतो त्याचा आकार थक्क करणारा असतो. आजकाल हे इनगॉट्स 1 ते 2 मीटर लांब आणि 300 मिलीमीटर म्हणजे सुमारे 12 इंच व्यासाचे असतात. विचार करा, एक परिपूर्ण अणूंची रचना असलेला 2 मीटर लांब आणि शेकडो किलो वजनाचा सिलिकॉनचा अखंड स्फटिक. हे खरंच अविश्वसनीय आहे. पण एका बाजूला आपण म्हणतो की सिलिकॉन हा शुद्ध स्वरूपात चांगला विद्युत वाहक नाही. मग आपण इतकी मेहनत घेऊन जेवढं शुद्ध सिलिकॉन बनवलं आहे त्याला सेमीकंडक्टर बनवण्यासाठी आपल्याला डोपिंग करावं लागतं. हो, डोपिंगशिवाय ते निरुपयोगी आहे. हे डोपिंग म्हणजे नक्की काय आणि ते ह्याच टप्प्यावर का केलं जातं? शुद्ध सिलिकॉन हा एक प्रकारचा इन्सुलेटरच असतो, कारण त्याचे सर्व 4 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स इतर सिलिकॉन अणूंसोबत घट्ट बांधलेले असतात. त्यात विद्युत वाहनासाठी मुक्त इलेक्ट्रॉन्स नसतात. त्याला उपयुक्त बनवण्यासाठी आपण त्यात जाणीवपूर्वक आणि अत्यंत नियंत्रित प्रमाणात काही विशिष्ट अशुद्धता मिसळतो. यालाच आपण डोपिंग म्हणतो. म्हणजे आपण स्वतःहून अशुद्धता घालतोय. हो, जर आपण बोरॉन मिसळला तर सिलिकॉनच्या लॅटिसमध्ये एक इलेक्ट्रॉन कमी पडतो आणि तिथे एक होल तयार होतो, ज्याला आपण पॉझिटिव्ह चार्ज मानतो. याला पी टाईप सिलिकॉन म्हणतात. आणि जर आपण फॉस्फरस मिसळला तर तिथे एक जास्तीचा इलेक्ट्रॉन येतो, जो विद्युत वहनासाठी मुक्त असतो. याला एन टाईप सिलिकॉन म्हणतात. आता हे डोपिंग क्रिस्टल वाढवतानाच त्या वितळलेल्या द्रवात का केलं जातं? कारण आपल्याला ती डोपंटची अणुरचना त्या महाकाय 2 मीटरच्या इनगॉटमध्ये अगदी एकसमान वितरित करायची असते. क्रॉसक्ली पद्धतीत द्रवातच बोरॉन किंवा फॉस्फरसचं अचूक मोजमाप करून टाकल्यामुळे संपूर्ण इनगॉटमध्ये आपल्याला हवा तसा पी टाईप किंवा एन टाईप गुणधर्म मिळतो. म्हणजे सुरुवातीला अशुद्धता पूर्णपणे काढून टाकून नंतर आपल्याला हवी तीच आणि हवी तेवढीच अशुद्धता अचूकपणे मिसळणे हे या तंत्रज्ञानाचं खरं यश आहे. आता हा डोपिंग केलेला शेकडो किलो वजनाचा आणि 1420 अंश सेल्सिअसवरून अत्यंत हळूवारपणे थंड केलेला महाकाय इनगॉट आपल्याकडे तयार आहे. म्हणजे तो एकदम थंड केला तर थर्मल शॉकमुळे त्याला तळे जाऊ शकतात. त्यामुळे तो हळूहळू रूम टेम्परेचरवर आणला जातो. पण या इनगॉटचा थेट वापर तर आपण चिप्स बनवण्यासाठी करू शकत नाही. याचे अत्यंत पातळ वेफर्स कापावे लागतात. ही कापण्याची प्रक्रिया कशी चालते? कारण एवढ्या कठीण स्फटिकाचे अगदी 1 मिलीमीटरपेक्षाही पातळ स्लाइस कापणं सोपं नक्कीच नाहीये. बरोबर. सिलिकॉन हा अतिशय कठीण आणि त्याचवेळी ठिसूळ पदार्थ आहे. त्याला साध्या करवतीने कापता येत नाही. यासाठी डायमंड वायर सॉचा वापर केला जातो. डायमंड वायर सॉ म्हणजे हिऱ्यांची तार? हो, यात एका अत्यंत बारीक तारेवर हिऱ्याचे सूक्ष्म कण बसवलेले असतात आणि ती तार अतिशय वेगाने फिरून त्या इनगॉटचे पातळ तुकडे करते. पण इथे एक मोठं आव्हान असतं, ते म्हणजे कर्फ लॉस. कर्फ लॉस म्हणजे कापताना जी पावडर उडते ती का? या व्यतिरिक्त जेव्हा आपण हे वेफर्स कापतो तेव्हा त्यांच्या पृष्ठभागावर मायक्रोस्कोपिक पातळीवर प्रचंड नुकसान झालेलं असतं. करवतीच्या घर्षणामुळे क्रिस्टल लॅटिस तिथे विस्कळीत होतो आणि जर पृष्ठभाग असा खडबडीत किंवा डॅमेज्ड असेल तर त्यावर फॅब्रिकेशन करणं अशक्य असतं. आणि म्हणूनच या कापलेल्या वेफर्सना पॉलिशिंगच्या अनेक टप्प्यांमधून जावं लागतं. नुसतं पॉलिशिंग नाही तर त्याला केमिकल मेकॅनिकल पॉलिशिंग किंवा CMP म्हणतात. कारण आपल्याला तो पृष्ठभाग केवळ गुळगुळीत नाही तर अणूंच्या पातळीवर सपाट हवा असतो. ॲटॉमिकली फ्लॅट. हो, हे इतके सपाट का लागतं बरं? यामागे फॅब्रिकेशनचं विज्ञान आहे.
फॅब्रिकेशनमध्ये आपण फोटोलिथोग्राफी नावाचं तंत्र वापरतो. हे तंत्र म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर एखाद्या साच्यामधून अतिनील प्रकाश टाकून वेफरवर सर्किटची डिझाईन छापण्याची प्रक्रिया. एक्स्ट्रीम अल्ट्राव्हायलेट लाईट वापरून. हो, आजकाल ही डिझाईन्स नॅनोमीटर्समध्ये असतात. जर त्या वेफरच्या पृष्ठभागावर काही नॅनोमीटर्सचा जरी उंचवटा किंवा खड्डा असेल तर तो प्रकाश तिथे फोकस होऊ शकणार नाही. अगदी कॅमेराच्या लेन्सप्रमाणे ती डिझाईन ब्लर होईल. आणि डिझाईन ब्लर झाली तर तो ट्रान्झिस्टर कामच करणार नाही. नक्कीच. म्हणूनच CMP प्रक्रियेद्वारे रसायने आणि अत्यंत मऊ पॅड्सचा वापर करून त्या वेफरला आरशासारखा चमकदार आणि अणुपातळीवर सपाट बनवला जातो. या पॉलिशिंग फोटोलिथोग्राफी, एचिंग म्हणजे रासायनिक प्रक्रियेने नको असलेला भाग कोरून काढणे आणि आणखी लोकल डोपिंग करून अब्जावधी ट्रान्झिस्टर्स बसवले जातील. आणि त्यातून एक महाकाय आणि शक्तिशाली प्रोसेसर बनेल. पण इथे एक तांत्रिक तुलना करणं मला आवश्यक वाटतं. सिलिकॉन क्रिस्टल बनवण्याची फक्त स्क्रोझाल्स्की पद्धतच जगात अस्तित्वात नाहीये. फ्लोट झोन पद्धतीसारख्या इतर पद्धतीही आहेत ज्यातून अधिक शुद्ध सिलिकॉन मिळवता येतं. हो, फ्लोट झोन मेथड ही नक्कीच अस्तित्वात आहे. असं असूनही संपूर्ण सेमीकंडक्टर उद्योग म्हणजे तब्बल 90% जास्त मार्केट स्क्रोझाल्स्की पद्धतीवरच कावेसंबून आहे. याचे अर्थकारण आणि तांत्रिक फायदे नेमके काय आहेत? हा एक अतिशय उत्कृष्ट आणि इंडस्ट्रीच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा आहे. फ्लोट झोन पद्धतीमध्ये क्रुसिबलचा वापर होत नाही, त्यामुळे त्यात ऑक्सिजन किंवा कार्बनची अशुद्धता येत नाही. ते सिलिकॉन अधिक शुद्ध असतं हे अगदी खरं आहे, पण त्याची एक मोठी भौतिक मर्यादा आहे. ती कोणती? फ्लोट झोन पद्धतीत वितळलेलं सिलिकॉन फक्त सरफेस टेन्शनच्या आधारावर टिकून असतं. त्यामुळे त्या पद्धतीतून खूप मोठ्या व्यासाचे क्रिस्टल्स बनवणं भौतिकदृष्ट्या अशक्य होतं. अच्छा, म्हणजे आपण मोठे वेफर्स बनवू शकत नाही. अगदी बरोबर. दुसरीकडे स्क्रोल्स्की पद्धतीत क्रुसिबलचा आधार असल्यामुळे आपण अत्यंत मोठ्या आकाराचे इनगॉट्स बनवू शकतो. आज आपण 300 मिलीमीटरचे वेफर्स वापरतो आणि भविष्यात 450 मिलीमीटरच्या दिशेने उद्योग वाटचाल करत आहे. आणि सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये वेफरचा आकार जितका मोठा तितक्या एकाच बॅचमध्ये जास्त चिप्स तयार होतात. हो, यामुळे प्रतिचिप उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणावर कमी होतो. स्क्रोल्स्की पद्धत ही मास प्रोडक्शन आणि स्केलेबिलिटीसाठी अत्यंत अनुकूल आहे. मोठ्या आकाराचे वेफर्स, पुरेशी शुद्धता आणि आर्थिक व्यवहार्यता यांचा जो सुवर्णमध्य स्क्रोल्स्की पद्धतीत साधला गेला आहे तो इतर कोणत्याही पद्धतीत शक्य झालेला नाही. म्हणूनच ती आजच्या उद्योगाचा कणा बनली आहे. खरोखरच तंत्रज्ञान आणि अर्थकारण यांचा हा एक उत्तम मेळ आहे. आजच्या या सविस्तर चर्चेतून आपण एका थक्क करणाऱ्या भौतिक प्रक्रियेचे टप्पे उलगडले. साध्या सिलिकॉन डायऑक्साईडपासून सुरू झालेला प्रवास, त्यात मिळवलेली ती 9-9ची अफाट शुद्धता, 1420 अंश सेल्सिअस तापमानाला नियंत्रित वातावरणात चालणारं काम आणि सीड क्रिस्टलच्या माध्यमातून अत्यंत संथ गतीने अणू दर अणू जोडत उभा केलेला तो महाकाय सिंगल क्रिस्टल इंगॉट. आणि त्यानंतर त्याचं अत्यंत अचूक कटिंग आणि पॉलिशिंग. एकंदरच हा प्रवास केवळ मानवी बुद्धिमत्तेचा नाही, तर निसर्गाच्या नियमांना अचूकपणे समजून त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्याचा एक अफाट प्रयोग आहे. नक्कीच. ही प्रक्रिया आपल्याला शिकवते की जेव्हा आपण निसर्गाच्या अतिसूक्ष्म रचनेचा आदर करतो आणि त्याला योग्य वातावरण पुरवतो, तेव्हा तो स्वतःहून एक परिपूर्ण रचना तयार करतो. श्रजोक्राल्स्की पद्धत हे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग यांच्या संयोगाचे एक उत्तम उदाहरण आहे. पण ही आजची चर्चा संपवताना एक असा प्रश्न उभा राहतो जो सेमीकंडक्टर उद्योगाच्या भविष्यालाच आव्हान देणारा आहे. आपण आत्ता पाहिलं की या संपूर्ण प्रक्रियेत आपण मॅक्रो पातळीवर म्हणजे 1 ते 2 मीटर लांबीच्या क्रिस्टलवर नियंत्रण मिळवलं आहे आणि त्यातून आपण नॅनो पातळीवर चिप्स बनवत आहोत. हो, जे अतिशय गुंतागुंतीचं आहे. आजच्या घडीला प्रोसेसर आर्किटेक्चर 3 नॅनोमीटर आणि 2 नॅनोमीटरच्या खाली जात आहे. अशावेळी सिलिकॉनच्या अणूंची ही रचना जरी ती 9-9 शुद्ध असली तरी तिच्या स्वतःच्या भौतिक मर्यादा कधीतरी संपतील का? जेव्हा ट्रान्झिस्टरचा आकार केवळ काही अणूंच्या जाडी एवढा राहील तेव्हा स्क्रोल्स्की पद्धतीने बनवलेला हा परिपूर्ण क्रिस्टलही पुरेसा ठरेल का? की आपल्याला सिलिकॉनला मागे सोडून क्वांटम पातळीवर काम करणाऱ्या ग्राफीन किंवा कार्बन नॅनो ट्यूब्स सारख्या पूर्णपणे नवीन सामग्रीचा शोध घ्यावा लागेल? आणि याहीपेक्षा विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की जर हा 2 मीटर लांबीचा क्रिस्टल तयार होताना त्यात अगदी सूक्ष्म धूलिकण गेला किंवा प्रक्रियेत अगदी किरकोळ कंपन झाले तर काय होईल? तो संपूर्ण महाकाय क्रिस्टल आणि त्यामागील सगळी मेहनत एका सेकंदात निकामी होईल का?
तंत्रज्ञानाची भूक वाढत असताना सिलिकॉनची ही अणूंची शिस्त कुठपर्यंत तग धरेल आणि या प्रक्रियेतील अचूकतेची आव्हाने आपण कशी पेलणार, हा विचार खरोखरच अस्वस्थ करणारा आणि तितकाच कुतूहल निर्माण करणारा आहे. याच प्रश्नासह आपण आजचे हे सखोल विश्लेषण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या, रंजक आणि माहितीपूर्ण चर्चेत. विचार करत रहा.